रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी पहा, रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी सोपा आहे. 2011-12 हे काय आहे समजा बेस इयर आहे आणि 2017 काय आहे समजा हे करंट इयर आहे. आता काय झालं, 2017 हे करंट इयर आहे. समजा 2017ला काय झालं, भारतामध्ये टोटल 20 लिटर पेट्रोलचं उत्पादन झालं, 100 किलोग्राम ज्वारीचं उत्पादन झालं, 50 कारचं उत्पादन झालं आणि 100 टॉलिवूडच्या मूवी, टॉलिवूड म्हणजे काय साऊथ इंडियन मूवी ज्या तुमच्या आवडत्यात, तुमच्या नसल्या तरी हरकत नाही, माझ्या आवडत्यात, बरोबर आहे. 100 टॉलिवूड मूवीचं उत्पादन झालं केव्हा 2017ला, करंट इयर आहे. आता आपण काय करूया, या 2017 मध्ये ज्या सगळ्या टोटल वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय याला आपण काय करूया, करंट इयरच्या किमतींनी, चालू वर्षाच्या किमतींनी मोजूया. पेट्रोलची किंमत आहे समजा 80 रुपये, म्हणजे किती झालं 20 गुणिले 80 1600. ज्वारीची किंमत आहे 20 रुपये किलो, म्हणजे किती झालं 2000. कारची किंमत आहे 100 रुपये म्हणजे 5000. टॉलिवूड मूवीची अर्निंग आहे 50 रुपये म्हणजे 5000. म्हणजे टोटल किती झाला 11800. हा आपल्या चालू वर्षाचा जीडीपी झाला. 11800 हा काय झाला चालू वर्षाचा जीडीपी झाला. पण आपल्याला काय चेक करायचं, आपल्याला हे चेक करायचं की महागाई किती वाढली आहे. मग मला सांगा महागाई किती वाढली चेक करायला आपल्याला काय चेक करावं लागेल की बेस इयरला किमती किती होत्या. बेस इयर म्हणजे कोणतं वर्ष, ज्या वर्षी वस्तू आणि सेवांच्या किमती रिलेटिव्हली स्टेबल होत्या त्या वर्षाच्या किमतीला आपण चेक करूया. आता इथं काय होईल, जेव्हा आपण याला बेस इयरच्या किमतीने चेक करू तर बघा बेस इयरला काय होतं, 2011-12 हे बेस इयर होतं. आपण काय केलं, इथं ते त्यांनी मग चुकवलं या, इथं 20 लिटर पेट्रोल आपण हे करूया, मी इथंच लिहितो, एक फक्त लक्षात घ्या. इथं 20 लिटर पेट्रोल, इथं त्यानंतर 100 किलो ज्वारी, त्यानंतर 50 कारचं उत्पादन, त्यानंतर 100 टॉलिवूडच्या मूवीचं उत्पादन, बरोबर आहे. आणि यांच्या किमती बेस इयरच्या किमती आपण काउंट करूया. बेस इयर काय असतं, असं वर्ष ज्या वर्षी वस्तू आणि सेवांच्या किमती रिलेटिव्हली स्थिर असतात, कमी असतात. समजा बेस इयरला पेट्रोलची किंमत होती 20 रुपये लिटर, ज्वारीची किंमत होती 10 रुपये किलो, त्यानंतर कारची किंमत होती लेटेस्ट से 30 रुपये आणि टॉलिवूडच्या मूवीची अर्निंग होती लेटेस्ट से 30 रुपये. हे काय, हे इथं इकडे जे लिहिलंय हे यावर्षी उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवा आहेत. आणि या बाजूला काय आहे, या बाजूला आहे सोप्या भाषेमध्ये बेस इयरच्या किमती. बेस इयरच्या किमती काय स्टेबल आहेत, त्यामुळे त्या कमी आहेत. आता जर आपण याचं टोटल केलं तर 20 गुणिले 20 400, 10 गुणिले 10 100, त्यानंतर 50 गुणिले 30 1500, त्यानंतर 100 गुणिले 30 3000, बरोबर आहे. हे टोटल किती येतं 3000 प्लस 1500 4500, 4500, 4600 आणि 5000, किती झालं टोटल 5000. म्हणजे हा आपला काय झाला रिअल जीडीपी. आपण इथं काय केलं, चालू वर्षामध्ये उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांना, चालू वर्षामध्ये उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांना आपण बेस इयरच्या किमतींनी मोजलं आणि बेस इयरच्या किमतींनी मोजल्यानंतर आपल्याला किती किंमत आली 5000 रुपये. म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी या वर्षी आपल्याला 11800 रुपये लागले, सेम वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी 2011-12 साली आपल्याला फक्त 5000 रुपये लागायचे. किती लागायचे 5000 रुपये लागायचे. सेम वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याला किती लागायचे 5000 रुपये लागायचे. म्हणजे महागाई 5000 रुपयावरनं 11800 वर गेली. हा सगळ्यात मोठा फरक आपल्याला कशामधनं कळतो, दोन कन्सेप्टमधनं कळतो. एक आहे नॉमिनल जीडीपी, दुसरा आहे रिअल जीडीपी. तर नॉमिनल जीडीपी म्हणजे काय, जेव्हा जीडीपी मोजत असताना चालू वर्षातील वस्तू आणि सेवांच्या किमती लक्षात घेतल्या जातात त्याला आपण नॉमिनल जीडीपी असं म्हणतो. व जेव्हा जीडीपी मोजत असताना बेस इयरच्या किमती लक्षात घेऊन जीडीपी मोजला जातो त्याला आपण रिअल जीडीपी असं म्हणतो. राहील लक्षात, जेव्हा किमती मोजत असताना चालू वर्षांच्या किमती लक्षात घेऊन किमती मोजल्या जातात याला नॉमिनल जीडीपी म्हणायचं. व सेम जीडीपी मोजत असताना बेस इयरच्या किमती लक्षात घेऊन जीडीपी मोजला असता त्याला आपण रिअल जीडीपी असं म्हणतो. समोर डेफिनेशन दिलेली आहे. रिअल जीडीपी, जीडीपी मोजताना जेव्हा बेस इयरच्या किमती घेऊन वस्तू व सेवांची अंतिम एकत्रित किंमत काढली जाते त्याला रिअल जीडीपी असं म्हणायचं. नॉमिनल जीडीपी, जीडीपी मोजताना जेव्हा करंट इयरच्या किमती एकत्रित घेऊन वस्तू व सेवांची एकत्रित किंमत काढली जाते त्याला आपण नॉमिनल जीडीपी असं म्हणतो. आलं, हा सगळ्यात सोपा शेवटचा कन्सेप्ट होता.
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यातले काही 2-4 जे कन्सेप्ट आहेत, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, त्यानंतर पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, हे उद्या छोट्या लेक्चरमध्ये मी शिकवल. आता आपण लवकरात लवकर राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं याकडे न जाता आपण आता बजेट हा टॉपिक शिकणार आहोत, कारण तो थोडासा महत्त्वाचा आहे, ज्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. सो थँक्यू व्हेरी मच, हॅव अ गुड डे. थँक्यू.